सो गुड मॉर्निंग. सो आज आपण आलो आहोत ते म्हणजे खूप वेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरची, ती म्हणजे 390Xचं रिव्ह्यू. खूप जणांनी कमेंट केले, खूप जणांनी DM पण केले की 390 घेतल्यापासून मी एकदा अजूनपर्यंत मी तिची प्रॉपर रिव्ह्यू व्हिडिओ बनवली नाही. सो आजच्या ब्लॉगमध्ये भरपूर पॉईंट मी कव्हर करणार आहे. मेन म्हणजे तर मी 390 एवढ्या मार्केटमध्ये ॲडव्हेंचर अवेलेबल असताना मी 390Xसाठीच का गेलो, आणि सेकंड वन म्हणजे या बाईकचा पूर्ण डिटेल रिव्ह्यू. फर्स्ट तर चालू करू आपण रिव्ह्यूवरून. सो जो कलर आपण चॉईस केला म्हणजे ब्लू अँड ऑरेंज. या ब्लूला समथिंग गॅलेक्टिक ब्लू असं बोलतात. अँड इंजिनवर बोलायला गेलो तर याचं इंजिन आहे 373.5 cc विथ सिंगल सिलेंडर इंजिन, लिक्विड कूल्ड प्लस रेडिएटर याच्यामध्ये. आणि असं पॉवरला बोलायला गेलो ना तर 42.9 bhp पॉवर आहे ॲट 9000 RPM अँड 37 Nm टॉर्क आहे ॲट 7000. की जे टँक कॅपॅसिटीवरनं बोलायला गेलं तर टँक कॅपॅसिटी याची आहे प्रॉपर 14.5. आतापर्यंत मी राईड जास्त झालं नाही, झाली ती फक्त कोकण राईड. त्या राईडमध्ये माझी फुल टँकमध्ये ना गाडी जवळपास 350 किलोमीटर तर चालली आहे. जो रिझर्व तर हिचं जवळपास 70 to 80 किलोमीटरच्या आसपास आहे. सो बाकी जे टायर्स बघायला गेलो तर जो आपला रिअर टायर भेटतो आपल्याला 180/90चा, आणि फ्रंट जर बघायला गेलो तर 100/90चं टायर आहे. आणि विथ ड्युअल चॅनल ABS आहे. डिस्क त्याची 320 Nmचे. ओके, सो ॲडव्हेंचर गाडी म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स. तो ह्याचा ग्राउंड क्लिअरन्स बघायला गेलो तर 200 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे, आणि सीट हाईट आहे जवळपास 855. ओके, सो 390Xमध्ये पण ना भरपूर काही फीचर आपल्याला बघायला भेटतात. मेन म्हणजे तर आपण फ्रंटवरनं बघायला गेलो तर LED हेडलॅम्प आहे. बाकी सेकंड वन म्हणजे राईड बाय वायर आहे. अजून एक प्लस पॉईंट आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्विचेबल ABS भेटतो बघायला, वरून स्लीपर क्लच पण भेटतो, अँड 12 वोल्टेजची आउटलेट पण आहे. ओके, तर स्टार्ट करायचं डिस्प्लेपासून. डिस्प्ले जसं की तुम्हाला माहीत असेल 390X आणि 390 स्टँडर्डमध्ये फक्त दोन मेजर डिफरंट आहेत. तुम्हाला 390 स्टँडर्डमध्ये कलर TFT डिस्प्ले भेटतो, आणि Xमध्ये तुम्हाला LCD डिस्प्ले भेटतो. बट याच्यात पण भरपूर काही डिटेल्स आहे, तुम्हाला स्टेप बाय स्टेप आता सांगतो. फर्स्ट म्हणजे इंडिकेटर आहे, सेकंड इंजिन स्विच केलं आहे, ABS अँड न्यूट्रल. इथे टायमिंग आहे, स्पीडोमीटर आहे, RPM शो करतो, साईड स्टँड्स आहे. इकडे तुमचे ट्रिप्स आहेत, सगळ्या ट्रिप A ट्रिप B. लेफ्ट साईडला बघाल तर हा इंजिन स्विच केलं आहे. ही पासिंग लाईट आहे अपर अँड डिपरची, आणि खालती आहे ते म्हणजे साईड स्टँड चालू आहे म्हणून साईड स्टँडचा लोगो आला इकडे. की भरपूर काय मोड आहे याच्यामध्ये. तुम्हाला फ्यूल रेंज दिसते. सेकंड वन म्हणजे ट्रिपचं आता झालं. इथे रोड आहे, ABS तुम्ही ऑन ऑफ करू शकता. तर हँडलबारवर बघायला तुम्हाला नॉर्मल स्विच भेटेल. इथे आहे तो म्हणजे स्लीपर क्लच, पासिंग लाईट, अपर डिपर, साईड इंडिकेटर्स, आणि हॉर्न तुम्हाला ऐकून दाखवतो. सो जसं की बोलू तुम्हाला राईड बाय वायर असल्यामुळे तुम्हाला आता मी साऊंड दाखवतो याचा कसं आहे. बाकी वायझरवरनं पण बोलायला तर वायझर पण तुमचा तुम्हाला ॲडजस्टेबल भेटतो. हा जो तुम्हाला माउंट दिसतो ना इकडे, हा एक तर डाऊन होईल किंवा अप, म्हणजे एवढीशी हाईट फक्त अप होते अजून, आणि एवढी डाऊन होते. ओके, सो 12 वॉटचं तुम्हाला आउटलेट पण भेटतं, जी की तुम्ही सॉकेट लावून तुमचे डिव्हाइस तुम्ही चार्ज करू शकता. ओके, सो बाकी कंपनी थ्रू ही प्रॉपर स्टॉक बाईक आहे. याच्यात मी अजूनसुद्धा काय मॉडिफिकेशन तर काय केले नाहीत. क्रॅश गार्ड पण बघायला गेलं तर क्रॅश गार्ड पण कंपनी थ्रूच आलेत, स्टॉकवाले आहेत. आपण अजूनसुद्धा तर मॉडिफिकेशन केले नाहीत, आणि मला गरज तर वाटत नाही याच्यात काय मॉडिफिकेशन करायची, कारण की हे आहेत ते प्रॉपर ते ओके. एवढं पण काय गरज नाही करायची. फक्त पाठी आता थोडंफार सॅडल्सचे आणि टॉप रेकसाठी सीन करावं लागेल. बाकी साडी गाडीकडे तर तुम्हाला कंपनी थ्रूच भेटतो. ओके, सो बाकी इंजिन गार्डची क्वालिटी बघायला गेलं तर नॉर्मल प्लॅस्टिक यूज केलं आहे कंपनीने, आणि रेडिएटर पण मला भरपूर जण सजेस्ट केले की रेडिएटरची ग्रिल आहे ना ही पुन्हा चेंज करून दुसरी एक येते जाण्याची ती लावायला. ओके, सो हे काय होते आपल्या 390Xचे पॉईंट. सो मेन आता पॉईंटवर आहे ते म्हणजे मी 390Xच का घेतली, 390 स्टँडर्ड का नाही घेतली. मेन पॉईंट जो येतो ना तो म्हणजे 390X आणि 390 स्टँडर्डमध्ये तो म्हणजे प्राईस डिफरंट. X तुम्हाला जवळपास स्टँडर्डपेक्षा 60,000 to 70,000 स्वस्त पडते. म्हणजे लाईक इजी ऑन रोड प्राईस 340 आहे समथिंग, आणि तिची जवळपास तुम्हाला 4 ते 410च्या आसपास इझिली जाते. तो 70,000 त्या लोकांनी जवळपास मायनस केले, तर त्यात त्यांनी कॉस्ट कटिंग पण भरपूर काय केली. स्टँडर्डमधून Xमध्ये कन्वर्ट करताना ह्याच्यातले काही मोड्स कंपनीने काढलेत KTMनी. मेन जो येतो म्हणजे कलर TFT डिस्प्ले काढला आहे तो तर ठीक आहे, त्याचं तर एवढं सीन नाही. पण मेन जे मोड्स आहेत ना ते काढलेत. मेन म्हणजे ट्रॅक्शन कंट्रोल काढले गाडीतला. म्हणजे तुम्ही जर गाडी स्टार्ट करत असाल ना तर ट्रॅक्शन कंट्रोलमुळे एक प्लस पॉईंट होतं ना की तुम्ही तो ट्रॅक्शन कंट्रोल ठेवू शकता. दॅट्स वाय तुमची व्हील वगैरे बसण्याचे चान्सेस कमी होतात. सेकंड वन म्हणजे जे मेन फीचर जो काढलं म्हणजे कॉर्नरिंग ABS. कारण कॉर्नरिंग करताना जर तुम्ही चुकून माकून ब्रेकिंग केलात तर हे टायर्स आणि ही बाईक प्लस हे पॉवरफुल इंजिन थोडंफार डाऊट आहे. जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलात तरच ठीक आहे. अँड जे थर्ड पॉईंट आहे ना ते मला असं वाटत नाही की ते कमी आहे, बट
भरपूर जण असं म्हणतात की ॲडव्हेंचरला क्विक शिफ्टर लागतो, क्विक शिफ्टर दिला पाहिजे. बट पर्सनली मला तर वाटत नाही ॲडव्हेंचरसाठी क्विक शिफ्टर म्हणलं आहे. ते स्पोर्ट्स बाईकसाठी इकडे ठीक आहे क्विक शिफ्टर, रेसिंग बेसिंगसाठी, ड्रॅग रेससाठी. ॲडव्हेंचरला क्विक शिफ्टरची काही गरज तर नाही, म्हणून तो पॉईंट एवढा फरक नाही पडत. आणि मेन जे अजून पॉईंट आहेत ना ते म्हणजे ॲडजस्टेबल लिव्हर आणि ॲडजस्टेबल क्लच नाही दिलेत. हे तुम्हाला नॉर्मल जे येतात आपल्या नॉर्मल बाईक्समध्ये तेवालेच देतात. सो कॉस्ट कटिंगसाठी ना KTMनी साईज तर सेम ठेवलं दोन्ही बाईक्समध्ये, KTM एक्समध्ये पण, 390 एक्समध्ये पण आणि स्टँडर्डमध्ये पण. बट सीन असं केलं की एक्समध्ये त्यांनी दिलेत लोकल MRFचे टायर आणि स्टँडर्डमध्ये दिलेत त्या लोकांनी मेटझेलरचे टायर, ज्यांची ग्रीप खरंच बेटर आहे MRFपेक्षा. ओके, सो तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे आधी होती ती म्हणजे हॉर्नेट. ती होती जवळपास 160 आसपास CCची आणि मला अपग्रेड करायची होती खूप आधीपासून. म्हणजे जवळपास मी मागच्या एप्रिलपासून मी ट्राय करतो अपग्रेड करायला. बट अपग्रेड काय होत नव्हती, कारण की मेन क्वेश्चन होता मी कुठल्या बाईकसाठी अपग्रेड होऊ. म्हणजे मी जवळपास 7 ते 8 महिना भरपूर गाड्या सर्च केला. मोस्टली तर मी 100% हे तर फिक्स होतं मी स्पोर्ट्स बाईकमध्ये जाणार होते फक्त ADVमध्येच, ॲडव्हेंचर कॅटेगरीमध्येच. कारण की आपले टुरिंग बिरिंगच्या हिशोबाने मला ॲडव्हेंचर कॅटेगरीच्या बाईक्स मी ऑलवेज प्रेफर करतो. दॅट्स वाय ना मी भरपूर गाड्या चेकआउट केल्या. सो तुम्ही ना माझे ब्लॉग्स पण जुने चेकआउट करू शकता. त्यात पण मी भरपूर गाड्या चेक केल्यात, भरपूर गाड्यांचे मी टेस्ट ड्राईव्ह घेतले, भरपूर गाड्यांचे मी कोटेशन काढलेले. फक्त जी 390X आहे ना, की फक्त मी KTM या ब्रँडसाठी मी कधीच गेलो नाही. म्हणजे KTMसाठी मी लेजिट बघायला गेलो तर मी कोटेशन पण काढलं कधी गेलो नाही, अदरवाईज त्याचे टेस्ट ड्राईव्ह पण कधी घेतली होती. मोस्टली मी 80% जर जाणार होतं ना ती म्हणजे 310 GSसाठी BMWची. बट GSचा असा सीन झाला ना ती जरा ओव्हर प्राईस जातो आणि ओव्हर मेंटेनन्स होतो त्याचा. जसं त्यानंतर मला समजलं की 390मध्येच अजून एक वेरियंट तो म्हणजे X हा वाला. सो BMWची प्राईस ना 4,10,000 ते 4,20,000, 4,10,000 ते 4,30,000 ह्यामध्ये फ्लक्च्युएट होत असते. सो त्याच्या प्राईस रेंजनुसार ती गाडी ठीक होती, पण त्याचा मेंटेनन्स कॉस्ट ना भरपूर जात होतं. आता ही गाडीचा X बघायला गेलो ना तर मला 3,40,000 पडली आणि जवळपास मी BMWच्या जागी इथे 60,000 ते 70,000 वाचलेत. आता त्याच प्राईस रेंजमध्ये ना मला स्टँडर्ड पण भेटली असती. बट स्टँडर्ड आणि हिच्यामध्ये मी कंपेअर केले ना तर मला हॉर्नेटवरनं अपग्रेड करण्यासाठी ना X मला परफेक्ट वाटली. कारण 390मध्ये असे काही मोड्स आहेत ना जे मला वाटते मी यूज पण नसते केली कधी. ओके, तर फर्स्ट पॉईंट तुम्हाला सांगितलं मी BM आणि याच्यामध्ये की मेन म्हणजे तर प्राईस डिफरंट होता. सेकंड वन म्हणजे मेंटेनन्स तर हिच्यात जर बघायला गेलो तुम्ही फर्स्ट सर्व्हिसिंग केली जवळपास 2,000च्या आसपास. तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे 8,000च्या आसपास कंपल्सरी ती तुम्ही त्यात काही फेरबदल करू शकत नाही. सेकंड वन म्हणजे ते या बाईक्सवरती हे तर झाली प्राईस आणि मेंटेनन्सची गोष्ट. सेकंड वन आहे बाईकवरती बल्कीनेस थोडीफार बल्क आहे ह्याच्यापेक्षा GS. सो कंपेअर ऑलरेडी करून झाली माझी, थोडीफार बल्क आहे साईडनी, बाकी काही फरक नाही गाडीमध्ये. पण मेन जे मेजर डिफरंट आहे ते म्हणजे टाकीवरती. टाकी तुम्हाला इथं 14.5 लिटरची भेटते, त्यात तुम्हाला 13 समथिंग काहीतरी भेटते. म्हणजे जवळपास पकडा 1-1.5 लिटर कमीच भेटते. तिचा ॲव्हरेज आणि हिचा ॲव्हरेज परफेक्ट सेम आहे, काही फरक नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या चालवण्यावरती डिपेंड आहे सगळं. बाकी पॉवरवरनं बोलायला गेलो तर ही आहे 390 CCची इंजिन. ती होती GS, ती म्हणजे 310. ती पण जवळपास 310 CCचं इंजिन होतं आणि हा 373. यात पण प्लस पॉईंट होता KTM 390Xचा. सो बाकी प्राईस रेंज आणि फंक्शननुसार ना 390X वे बेटर आहे GS 310पेक्षा. बाकी या बाईकसोबत मी 2 राईड मारल्या. फर्स्ट वन म्हणजे मुंबई टू श्रीवर्धन, ती होती जवळपास 300 to 400 समथिंग किलोमीटरची. आणि सेकंड वन म्हणजे ती डायरेक्ट मी कोकणात गेलो होती. सो 390Xचे तर तुम्हाला सगळे पॉझिटिव्ह पॉईंट मी ऑलरेडी सांगितले. आता येऊया थोडेफार निगेटिव्ह पॉईंट्स होते जे की मी स्वतः फील केले. ओके, सो हा इश्यू ना मी डे 1पासून फेस करतो आहे. भले या गाडीचं ना 42.5 bhp 42.9 bhpची पॉवर असो, लिक्विड कूलंट असून सुद्धा ना हिच्यामध्ये ना हिटिंग इश्यू एवढा फटांग आहे ना की तुम्ही 5 ते 10 मिनटं जरी तुम्ही चालत ना गाडी तरी मला प्रॉपर पायांवरती हीट ती फील होते. आणि लॉंग राईडला ॲज कम्पेअर टू लॉंग राईड ना ही जे तुम्हाला हिटिंग इश्यू बिलकुल पण फेस होणार नाही. तुम्ही फक्त हिला जर सिटीमध्ये चालू असाल ना तर ही जे हिटिंग इश्यू मजबूत आहे. सेकंड वन जो इश्यू आहे तो म्हणजे याचा व्हायब्रेशन इश्यू. तुम्हाला मी आत्ताच दाखवतो लाईव्ह. हिचा व्हायब्रेशन इश्यू पण खूप आहे. मी सर्व्हिस सेंटरला पण विचारलं की नॉर्मल आहे का, तर ते पण तेच बोलले की 390मध्ये हे नॉर्मल इश्यू आहेत. आता मिरर बघा, म्हणजे लेजेट गाडी चालू केलात ना फक्त मिरर नाही, सीटपासून टायरपासून ती इंजिनपासून पूर्ण हँडलपर्यंत पूर्ण गाडी व्हायब्रेट होते. बघा दिसते व्हायब्रेशन. आणि ही सेम व्हायब्रेशन ना तुम्हाला फर्स्ट अँड सेकंड गिअरपर्यंत फील होतेच, बट आफ्टर सेकंड गिअर तुम्हाला ही परत स्मूथ होते इंजिन. सो हिच्यामध्ये असं मी ऐकलं आहे पब्लिककडून की नॉर्मल आहे हिटिंग आणि व्हायब्रेशन इश्यू, थोडं हळूहळू सवय होऊन जाईल. आणि ट्रस्ट मी जर तुम्ही 70-60च्या आसपास असाल ना थर्ड अँड फोर्थ गिअर तुम्हाला बिलकुल पण फील होणार नाही. ओके, सो बाकीचं व्हायब्रेशनवरून बोलत असेल ना तर तुम्ही मेन कम्पेअर करा हिला
450 हिमालयसोबत. 450 हिमालय तुम्ही एकदा टेस्ट ड्राईव्ह करून बघा, त्यानंतर ही घ्या. मग तुम्हाला असं फील होईल की हिच्यात काहीच इश्यू नाहीत. कारण 450 हिमालय ते एवढी घाणेरडी व्हायब्रेट होते ना. सो ॲज अ ऑप्शन ना 350 ते 360च्या प्राईस रेंजमध्ये मला हिमालय पण होती ऑप्शन. कारण की ती तर ऑफकोर्स 450cc होती आणि ही तरी 390cc आहे. बट त्यात मेन इश्यू होता तो म्हणजे व्हायब्रेशनचा. कारण की भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं व्हायब्रेशनमुळे ना तिचे लेजिट स्क्रू इंजिन पार्ट वगैरे ओपन होत होते. दॅट्स मी त्यासाठी न जाता एक्ससाठीच गेलो. या प्राईस रेंजनुसार ना ही गाडी तर परफेक्ट आहे, नो डाऊट. आणि जर तुम्ही अपग्रेड करणार असाल लो CCवरनं तर 100% मी तर रेकमेंड करेन. कारण की मेन सीन काय माहिती आहे का, KTMचे पार्ट्स ना सगळीकडे अवेलेबल्स आहेत. आणि मेन म्हणजे त्यांची सर्व्हिस, जसं की मी बोललो तुम्हाला मगाशी, ती फर्स्ट सर्व्हिसिंग ना फक्त 2000 रुपयात झालेली आहे. आणि त्यांचे KTMचे सर्व्हिस सेंटरमधले पण हॉस्पिटॅलिटी पण भरपूर चांगले आहे. त्याचे पार्ट्स अवेलेबल आहे, भरपूर काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत तुमच्यामध्ये. ओके, सो जे काही पॉईंट्स माझे राहिले असतील कवर करायचे ते कमेंट डाऊन करून सांगा. बाकी या ब्लॉग पुरते एवढंच ठेवू. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय. राईड्स पण ऑलवेज मूव हार्ड. आता नेक्स्ट राईडची प्लॅनिंग चालू आहे. सध्या गोप्रोचं सीन चालू होतं, तर गोप्रोचं तर अरेंज करते. ते झाल्यानंतर आपण राईड चालू करू. पीस आउट. गोप्रोचा क्वालिटी टेस्ट कसं झालं?